लाडकी बहीण योजनेचा मेळावा आज नागपूरमध्ये पार पडतोय। 50 लाख महिलांच्या खात्यावर आज पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। रेशीमबागमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित केला आहे। लोकांची गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक व्हिडिओला तुम्ही 2000 महिलांचा टार्गेट देत आहे। 50-50 बसेस भरून आणायचा टार्गेट देत आहे। स्वतः काही केल्याचा आव आणत असाल तर तुमच्या अशा योजनेला सरकारी तिजोरी साफ करून मतं मिळवण्याच्या योजनेला जनता अजिबात थारा देणार नाही। ही काय तिजोरी तुमच्या बापजाद्यांची मिळकत आहे? हे वर्ष संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे। आज 2,48,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला 1500 आणि महायुतीचं सरकार आल्यावर पुन्हा यामध्ये वाढ करण्याचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी घोषित केला आहे। काँग्रेसचा पूर्णपणे या योजनेला विरोध आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शेवटच्या माझ्या बहिणीपर्यंत जावी, ही योजना कधीही बंद होऊ शकणार नाही। याचे अर्ज भरण्याची मुदत सुद्धा कधीही बंद होणार नाही। ही मुदत नेहमीसाठी चालू राहणार।